अय्यो! प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. हं. पार्ट आहे 113. ओके. पार्ट 112 मध्ये बघितलं होतं आपण. शुभच्या घरी कोणीही नसतात तर अश्विकाला बोलावतो आणि तसंच अश्विका येते आणि शुभ मस्त टी-शर्ट काढून डोअर ओपन करतो. तर अश्विका असं आधीच फर्स्ट टाईम शर्टलेस बघते. तर तसंच दारात उभी राहून ओरडते आणि मग शुभ पटकन तसंच अश्विकाचा हात धरून आत खेचतो आणि डोअर बंद करतो. सो आता पुढे बघू. डोअर बंद करताच अश्विकाच्या तोंडावर हात ठेवतो. तर अश्विका ते हात बाजूला करत असंच पाठीवर मारत बोलते, की "शी! हे काय आहे? असं कोणी राहतं का मूर्ख? आणि आपलं ठरलं होतं ना आधीच, मग तरी तू तेच करायचं ठरवून आहेस का?" तर शुभ यावर काहीही न बोलता तसंच अश्विकाला उचलून घेऊन आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो आणि बोलतो, की "तू इतकी का घाबरली आधी मला हे सांग." तर अश्विका बोलते, "मग हे असं कसं अचानक समोर आला तू? हे असं पाहिल्यानंतर घाबरणारच ना. याआधी हे असं कधीच नव्हतं बघितलं मी. पण अनपेक्षित काहीतरी घडलं तर माणूस घाबरणारच." करेक्ट. तर शुभ स्माईल करत बोलतो, की "पण तू तर बाई आहेस ना." आय मीन मुलगी आहेस ना, मग कशी काय घाबरली? आणि असं तू कितीतरी वेळेस बघूनच आहेस. सो नवीन काय होतं असं, जे इतकी घाबरली, की आवाज ऐकून आजूबाजूचे लोक येतील? तर अश्विका बोलते, "असं कितीही वेळेस बघून असेल तरी ते सर्व करताना बघून आहे. पण असं भेटायला घरी आली तर डोअर ओपन करताना तू कधीच असा नव्हता, कळलं? आणि मी घाबरले, की माझा आवाज जोरातच निघतो. मग आजूचे ऐकू दे किंवा बाजूचे ऐकू दे. मला काही घेणं-देणं नाहीये. ओके?" तर शुभ बोलतो, "वेट, तू बस आत." आणि शुभ टी-शर्ट घालून बाहेर जातो आणि डोअर बाहेरून बंद करून इकडे-तिकडे बघत असतो. तर आजूबाजूचे 3-4 लोकं असतात बाहेर, तर शुभला बघताच विचारतात, की "अरे शुभ, आता कोणीतरी ओरडलं इथे. तर तुला काही माहिती आहे का? कुठून आला आवाज ते?" तर शुभ बोलतो, की "नाही तर, मी असं काही आवाज नाही ऐकलं आणि आता कोणी दिसत पण नाहीये. सो जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं?" आणि मग ते लोकं ठीक आहे बोलतात. शुभ तसाच आत जातो आणि आतून डोअर लॉक करून हॉलमध्ये येतो. तर अश्विका मस्त फॅमिली फोटोज बघत असते आणि विचारात असते, हे कोण आहे? ते कोण आहे? तर शुभ अगदी लग्न झाल्यासारखं सांगत असतो. तर अश्विका बोलते, की "वाह! मस्त हां. जसं की आपलं लग्न झालंय तसंच सांगत आहेस. लाइक ही सासू, ही सासरे, ही नणद." तर शुभ मस्त अश्विकाला मागून हग करत स्टमकला पकडून पुन्हा जवळ जातो आणि ऑलमोस्ट हाल्फ ऑफ दोघे असे एकदम चिपकून उभे असतात. तर अश्विका बोलते, की "बेबी थोडा बाजूला हो मा." असं एकदम चिपकून राहून मला जागी करून काही अर्थ नाहीये. कारण काहीच करता येणार नाहीये ना. सो लांबूनच काही ते केलेलं किती चांगलं असेल ना. तर शुभ बोलतो, की "जागा मी पण होत आहे. सो असू दे ते होऊ दे. बाकी तू फ्रेम्स बघ गं." देन तसंच शुभ फ्रेम्स दाखवत सांगतो आणि मग अश्विका फ्रेम्स बघण्यात बिझी आणि इकडे शुभ मस्त मागून हेअर्सला स्मेल करण्यात बिझी आणि तसंच स्टमकवर हात फिरवत हग करूनच असतो मागून. ओहो! तर अश्विका बोलते, की "चल झालं माझं फ्रेम्स बघून." तर हे झालं ऐकून लगेच शुभ तसंच अश्विकाला घेऊन मागे सोफा असतो त्यावर पडतो आणि खाली शुभ असतो आणि वर अश्विका असते. तर अश्विका जोरात बोलते, "ए यार शुभ, तू वेडा आहेस का? लागलं असतं ना कुठे?" तर शुभ तसाच अश्विकाच्या कमरेला पकडून बोलतो, की "अगं लागायचं तिथेच लागलं असं, नको टेन्शन घेऊ." आणि मग अश्विका उठायला जाते तर शुभ उठूच देत नसतो. तर अश्विका बोलते, की "शुभ प्लीज मला उठू दे." तर शुभ मस्त अशोकाची शॉर्ट कुर्ती वर करत असतो हळू-हळू. तर अश्विकाला करताच पटकन हात झटकते आणि तसंच थोडी टर्न होऊन बोलते, की "नको बोलले ना मी." "मग?" "कळत नाही." तर शुभ तसंच फेस बघून लिप्सवर किस करतो आणि बोलतो, की "एकदम परफेक्ट टर्न झाली गं. वॉव! आता अशीच राहा." तर अश्विका सरळ होते आणि उठते फायनली आणि उभी राहून आधी कुर्ती वगैरे नीट करते आणि बोलते, की "खूप जास्त हुशार आहेस तू, हो ना?" नाही बोलून सांगते तरी ऐकत नाही नालायक. तर शुभ बोलतो, की "हे सर्व सोड. तू माझे टी-शर्ट आणि बॉक्सर घाल. थांब मी देतो तुला." तर अश्विका बोलते, की "नो वे! मी असं काही नाही घालणार बिकॉज तू आता असं कुर्तीवरच बघून मला एक सेकंडसाठी पण सोडत नाहीयेस. तर नंतर काय सोडणार आहेस?" तर शुभ असंच थोडं नाटक करतो, की "बरं ठीक आहे. मला खूप झोप आली आहे, सो मी झोपत आहे थोडा वेळ. तू जा. तुला हवं ते कर. मला नकोस सांगू." तर असं बोलून शुभ लगेच पिलोमध्ये फेस दाबत डोळे बंद करतो. तर अश्विका मस्त बाजूला बसते आणि शुभच्या हेअर्समध्ये हात फिरवत बोलते, की "काही करायचं नाही बोलली, तर बरोबर झोप आली तुला, हो ना?" तर शुभ काहीच बोलत नाही. तर अश्विका पण शांतच असते आणि त्याचाच हात फिरवत बघत असते आणि मग शुभ स्वतःच उठून बसतो
आणि बसलेल्या अश्विकाला झोपवून देतो आणि तसंच एकदम जवळ येतो आणि दोघांचे फेसेस आता खूप क्लोज असतात. आणि तसंच अश्विका बोलते, की "आता आपण असं काहीतरी मूडमध्ये आहे आणि जर कोणी आलं, तर काय करशील?" तर जो मस्त गालावर हळूच किस करत बोलतो, की काही नाही करणार. त्यांना बसू दे बाहेरच डोअरबेल रिंग करत. पण मी ओपनच नाही करणार." व्हॉट? सिरियसली? इतकी घाण पनिशमेंट बाहेरच्यांना? तर अश्विका तसंच शुभच्या गालावर किस करत बोलते, की "अच्छा, हो का? आणि जर तुला कॉल केला, तर रिसीव्ह पण नाही करणार का?" तर शुभ बोलतो, "बिलकुल नाही." देन दोघे तसंच बोलत असतात, तर अश्विकाला येतो घरून कॉल. तर अश्विका बघताच शुभला "शांत बस" बोलते आणि कॉल घेते. तर अश्विकाची मम्मा विचारत असतात, की "अगं कुठे आहेस तू? घरी ये बरं, तुझ्या फ्रेंड्स आले तर अश्विका विचारते, की "कोण फ्रेंड्स गं?" तर त्या सांगतात, "4 मुली, 3 मुलं आहेत." तर तसंच शुभ ऐकून घेतो आणि खूप रागात येतो बिकॉज मुलांचं नाव ऐकून. तर अश्विका बघते शुभचा असा फेस आणि आपल्या मम्माला बोलते, की "अगं मी जरा बाहेर आहे, सो उशीर होईल मला यायला. प्लीज त्यांना सांग तसं आता." मीन्स फ्रेंड्सना. तर त्या बोलतात, की "बरं ठीक आहे." मग त्यांना सांग तसं. तर त्यांना फोन देतात. तर अश्विका बोलते, की "अगं मी बाहेर आली आहे, सो नाही येणं होणार माझं. आय मीन खूप उशीर होईल मला." तर ती फ्रेंड बोलते, की "अगं तू काय गं अश्विका नेहमीच बिझी असतेस. किती मस्त प्लॅन केला होता आम्ही मूव्हीला जायचं, मग तिकडून शॉपिंगला जायचं, पण तू मध्येच नाही बोलली." तर अश्विका बोलते, की "हो, सॉरी धिस टाईम, पण आपण नेक्स्ट टाईम बघू ना प्लीज." तर ती ठीक आहे बोलते आणि मग कॉल कट. तर कॉल कट होताच शुभ उठायला जातो. तर अश्विका तसाच हात धरून परत जवळ घेते. पण शुभला राग येतो आणि तसाच हात झटकून देतो आणि उठतो आणि शर्ट घालायला घेतो. व्हॉट? इतका डेंजर राग? तर अश्विका लगेच उठून शुभचा शर्ट घेते आणि शुभला आपल्याकडे टर्न करते. तर शुभ खूप रागात बोलतो, की "तू अजूनही त्या मुलांना बोलत असशील आणि असंच त्यांच्यासोबत फिरत असशील, म्हणून ते आज डायरेक्ट तुझ्या घरी गेले आणि तुझ्या घरचे पण त्यांना मस्त पाहुण्यांसारखं बसवले आत." तर अश्विका बोलते, की "अरे पण मुली पण होत्या ना मग, ते का नाही बघत आहेस तू? आणि मुली होत्या म्हणूनच आत बसवले. पण जर फक्त मुलं असते, तर तेच विचारून बाहेरूनच गेले असते. मी घरी नसताना कशाला आत वगैरे येऊन बसणार कोणी?" तर शुभ बोलतो, "अच्छा, इतके ओळखते का तू त्यांना, जे तुला हेही माहिती आहे, की ते डायरेक्ट घरी गेले नसते आणि बाहेरूनच विचारून गेले असते?" तर अश्विका बोलते, की "शुभ यात काय माहीत ठेवायचं आहे? तू काय इतका राग-राग करत आहे? तू ना खूप जास्त ओव्हरथिंक करत आहेस आणि यामुळेच तुझा राग वाढत चाललाय. सो प्लीज तू थोडा शांत हो आणि शांतपणे बोल माझ्याशी. मी तुला सर्व सांगते. पण असा राग-राग करू नको आणि मी कोणासोबत कुठेही फिरत वगैरे नाही आणि मूव्हीला पण जात नाही आणि मी कुठे जाते, येते किंवा काहीही असेल ते तुला सर्व माहिती असतं आणि असं खोटं बोलून 2 तासाच्या मूव्हीसाठी गेले असते, तर कधीच कळलं असतं. पण माझ्या मनात सुद्धा असं कधी काही नाही आलं, सो प्लीज शांत हो असं चिडचिड नको ना करू. तर शुभ विचारतो, की "तू कुठे जात नाही आणि कोणाला बोलत नाही. मग ते कसे डायरेक्ट घरी गेले?" लाइक सिरियसली? आता अश्विका काय करणार? काय होणार? दोघांचं भांडण वाढत चाललंय. आणि मग अश्विका अश्विका बोलते, "अरे मग बरोबर आहे ना, त्या मुली होत्या ना, सोबत सो म्हणून गेले असेल आणि तू खरं सांग, मी तुला विचारलं का कधी कुठे जायचंय म्हणून लाइक मुलं सोबत असताना वगैरे? नाही विचारलं ना? बिकॉज मला मुलींसोबत जाऊ देतो तू माहिती आहे." तर शुभ बोलतो, की "ठीक आहे, सोड हे सर्व आता. मूड पूर्णपणे खराब झालाय माझा." तर अश्विका बोलते, की "आपल्याकडे ना फक्त इव्हनिंगपर्यंतचा टाईम आहे सोबत राहण्यासाठी, सो प्लीज तेवढ्या वेळ असा राग चिड करत राहणार तर काय अर्थ राहिला आपल्या अशा भेटीला?" तर शुभ बोलतो, "हां, मग डाऊट आले डोक्यात आणि दिमाग खराब झाला तर काय फेक बिहेव करू का? चांगला मूड असण्याचा की नक्की काय करू?" तर अश्विका बोलते, की "ठीक आहे, मग मी जाते घरी." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओह माय गॉड! काय करेल आता अश्विका? सो पार्ट 114 मध्ये बघणार आहे आपण आता खरंच अश्विका घरी जाते की शुभ मध्येच थांबवतो आणि दोघांपैकी कोण पुढाकार घेऊन एकमेकांना आधी मनवतात आणि पुढचा वेळ सोबत कसं घालवतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.